आरोपी विष्णू चाटे याच्यातर्फे न्यायालयात अर्ज करण्यात आला होता की त्याला अटक केल्यानंतर देखील 30 दिवसापेक्षा उशिरा न्यायालयापुढे हजर करण्यात आलं, त्यामुळे त्याची अटक ही अवैध आहे आणि म्हणून त्याला या संपूर्ण खटल्यातून दोषमुक्त करावं अशी त्याची विनंती होती. त्याला आम्ही विरोध केला. न्यायालयात आम्ही असं युक्तिवाद करून सांगितलं की संतोष देशमुख यांच्या खुनाबद्दल एकूण 3 गुन्हे एकत्रित करण्यात आलेले आहेत. कारण संतोष देशमुख यांचा खून हा कट करून आणि त्याच्यामध्ये MCOC मौका कायदा लावल्यामुळे आपल्याला तिन्ही गुन्ह्याचा एकत्रित विचार करावा लागेल. गेले 1.5 वर्षापर्यंत विष्णू चाटेने याबद्दल कुठेही तक्रार केली नव्हती. विष्णू चाटेच्या वकिलांनी तक्रार केली नव्हती. परंतु 1.5 वर्षानंतर हा हेतू पुरस्कार अशा तऱ्हेचे मुद्दे उपस्थित करून या खटल्याची सुनावणी लांबवण्यात येत आहे, असा देखील आम्ही आरोप आज न्यायालयात केला.